जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच हा पुरस्कार मिशेल बॅशेलेट यांना जाहीर झाला. काय नाव आहे यांचं? तर मिशेल बॅशेलेट असं यांचं नाव असून त्या चिली या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्यांनी 2006 ते 2010 व 2014 ते 2018 असे 2 वेळेस चिली या देशाचे राष्ट्रपती म्हणून कार्य केलेलं आहे. मित्रांनो, यंदाच्या या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराच्या निवड समितीचे अध्यक्ष कोण होते? तर माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन हे या समितीचे अध्यक्ष होते. हा जो पुरस्कार आहे याची सुरुवात 1986 ला झाली असून या पुरस्कारामध्ये 25 लाख रुपये देण्यात येतात. आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आता पहिला प्रश्न पहा. महिला टेनिस असोसिएशनद्वारे 2024 साठीच्या प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो 2024चा WTA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार आहे, या पुरस्काराने आरिना सबालेन्का यांना सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, आरिना सबालेन्का यांना हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. बरं, आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की आरिना सबालेन्का या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत? तर त्या बेलारूसच्या खेळाडू असून त्यांनी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि US ओपन या दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावलेलं आहे. तसेच सध्या त्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी देखील आहेत. या WTAच्या पुरस्कारामध्ये मोस्ट इम्प्रूव्ड प्लेयर या श्रेणीमध्ये एम्मा नवारो यांना सन्मानित करण्यात आलं. कमबॅक प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने पॉला बडोसा, न्यू कमर ऑफ द इयर हा पुरस्कार लुलू सन, तर डबल्स टीम ऑफ द इयर या पुरस्काराने सारा एरानी आणि जॅस्मिन पाओलिनी यांना सन्मानित करण्यात आलं. महत्त्वाचा पुरस्कार आहे, एवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत? आता येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला हा प्रश्न पाहण्यास मिळेल, तर यातील एक एक पॉईंट व्यवस्थितशीर नोट करून घ्या. तर आता RBIचे 26वे गव्हर्नर हे संजय मल्होत्रा हे बनले आहेत. याआधी RBIचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास होते, पण ते 10 डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर 11 डिसेंबरपासून संजय मल्होत्रा हे RBIचे गव्हर्नर म्हणून कार्य करतील. त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असेल? तर संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असणार आहे. संजय मल्होत्रा हे राजस्थान कॅडरचे 1990च्या बॅचचे IAS अधिकारी असून ते गव्हर्नर बनण्यापूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयात महसूल विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. बरं, RBIच्या गव्हर्नरचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्ष किंवा वयाच्या 62 वर्षापर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत एखादा व्यक्ती RBIचा गव्हर्नर राहू शकतो. मित्रांनो, आता हे तर संजय मल्होत्राविषयी आपण माहिती पाहिली. शक्तिकांत दास यांच्याविषयी सुद्धा काही 2-3 पॉईंट नोट करून घ्या. मित्रांनो, शक्तिकांत दास हे 12 डिसेंबर 2018 रोजी RBIचे गव्हर्नर बनले होते आणि आता त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपलेला आहे. तसेच शक्तिकांत दास यांनी 15व्या वित्त आयोगाचे सदस्य आणि भारताचे G20 शेर्पा म्हणून देखील कार्य केलेलं आहे. त्यांना 2023 मध्ये गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकाने त्यांची सलग 2 वर्ष सेंट्रल बँकर ऑफ द इयर म्हणून निवड केली होती. एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या. RBIचे पहिले गव्हर्नर हे सर ए स्मिथ होते. पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख, तर सर्वाधिक काळासाठी RBIचे गव्हर्नर पद हे बेनेगल रामाराव यांनी भूषवलं होतं. आपल्याला एक्झाममध्ये या आधीचे गव्हर्नर सुद्धा विचारले जाऊ शकतात, तर हे नोट करून घ्या. शक्तिकांत दास हे 25वे गव्हर्नर होते, उर्जित पटेल 24वे, रघुराम राजन 23वे, तर D सुब्बाराव हे RBIचे 22वे गव्हर्नर होते. नेक्स्ट क्वेश्चन. LICच्या विमा सखी या योजनेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ही जी विमा सखी योजना आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजनेचं उद्घाटन कोणत्या शहरात केलं? तर हरियाणाच्या पानिपत शहरात या योजनेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किती वर्षासाठी प्रशिक्षित केलं जाईल? तर या योजनेअंतर्गत महिलांना 3 वर्षांसाठी प्रशिक्षित केलं जाणार आहे. ही योजना फक्त महिलांसाठीच असून या अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना LIC विमा पॉलिसी विकण्यासाठी कमिशन, त्या व्यतिरिक्त स्टायपंड सुद्धा मिळणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2 लाख महिलांची भरती करण्यात येईल. या विमा सखी योजनेसाठीची पात्रता व इतर काही वैशिष्ट्ये नोट करून घ्या.
या विमा सखी योजनेसाठी 18 ते 70 वयोगटातील महिला पात्र असतील. या योजनेअंतर्गत सहभागी होणाऱ्या महिलांना विमा सखी म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांनी किमान 10वी पास असणे आवश्यक आहे. LICचे विद्यमान एजंट आणि कर्मचारी किंवा सेवानिवृत्त LIC कर्मचाऱ्यांचे नातेवाईक या योजनेअंतर्गत पात्र नसतील. बरं, या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना काय फायदा होईल? जर महिलांनी किमान 24 पॉलिसी विकल्या तर त्यांना पहिल्या वर्षी 48,000 रुपये कमिशन मिळेल आणि प्रत्येक विमा सखीला 7,000 रुपये प्रति महिना स्टायपंड देखील मिळणार आहे. हे स्टायपंड पहिल्या वर्षासाठी असून दुसऱ्या वर्षाला हे स्टायपंड काही अटीसह 6,000 रुपये असेल, तर तिसऱ्या वर्षासाठी काही अटीसह हे स्टायपंड 5,000 रुपये इतका असणार आहे. अत्यंत महत्त्वाची योजना असून एक्झाममध्ये हमखास यावर एक प्रश्न विचारण्यात येईल. त्यासाठी हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. अलीकडेच भारतीय नौदलात सामील करण्यात आलेल्या INS तुशील जहाजाची निर्मिती कोणत्या देशाने केली? मित्रांनो, जे INS तुशील जहाज आहे याची निर्मिती रशिया या देशाने केली. व हे जहाज भारतीय नौदलाला रशियाद्वारे कोणत्या ठिकाणी सोपविण्यात आलं? तर हे जहाज रशियाच्या कॅलिनिनग्राड येथे 9 डिसेंबर रोजी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्यासह उपस्थित भारताकडे सोपविण्यात आलं. मित्रांनो, भारत व रशियामध्ये 2016 साली अशा 4 जहाजांसाठी एक करार करण्यात आला असून त्यापैकी 2 युद्धनौका रशियाच्या यंतर शिपयार्डद्वारे तयार केल्या जातील व उरलेल्या 2 युद्धनौका गोवा शिपयार्डमध्ये बांधल्या जाणार आहेत. या INS तुशीलविषयी सांगायचं झालं तर याचं वजन हे 3,900 टन इतकं असून याची लांबी 125 मीटर इतकी आहे. व या प्रोजेक्टचं कोड नाव काय? तर 1135.6 असं या प्रोजेक्टचं कोड नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणते शहर हे सप्टेंबर 2025 पर्यंत भारतातील पहिले एकात्मिक कचरा व्यवस्थापन सिटी कम लर्निंग सेंटर स्थापन करणार आहे? तर अशा प्रकारचं एकात्मिक कचरा व्यवस्थापन सिटी कम लर्निंग सेंटर हे गोरखपूर हे शहर स्थापन करणार आहे. हे जे सेंटर असेल यात विविध प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे चारकोल आणि बायो CNG मध्ये रूपांतर करण्यात येईल. या प्रकल्पात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार असून हा प्रकल्प गोरखपूरमधील सुतनी गावात 40 एकरमध्ये पसरलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच SM कृष्णा यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलं होतं? तर हे जे SM कृष्णा आहेत यांनी कर्नाटक या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेलं आहे. त्यांनी कोणत्या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलं? तर 1999 ते 2004 पर्यंत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. त्याआधी 1993-94 मध्ये त्यांनी कर्नाटकचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून देखील कार्य केलं होतं. तसेच 1989 ते 1993 पर्यंत ते कर्नाटक विधानसभाचे अध्यक्ष होते व त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून 2009 ते 2012 पर्यंत देखील कार्य केलेलं आहे. त्यांचा महाराष्ट्राशी सुद्धा संबंध होता, कारण 2004 ते 2008 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून देखील कार्य केलं होतं. आता हा प्रश्न पहा. मुश्ताक अली T20 स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला? तर हा जो विक्रम आहे हा बडोद्याच्या संघाने केला असून बडोद्याने T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा देखील विक्रम केला आहे. बडोदा संघानं सिक्कीम विरुद्ध खेळताना एकूण 349 इतक्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. याआधी T20 मध्ये सर्वाधिक धावाचा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर झिम्बाब्वे या देशाच्या नावावर होता. झिम्बाब्वेच्या संघाने एकूण 344 धावा केल्या होत्या, पण आता हा विक्रम मोडत बडोदा संघाने T20 मधील सर्वाधिक धावाचा विक्रम हा आपल्या नावावर केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने ऊर्जावीर ही योजना सुरू केली? तर ही जी ऊर्जावीर योजना आहे ही आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केली. या योजनेचा उद्देश काय आहे? तर ऊर्जा कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची जाहिरात आणि विक्री करण्यासाठी व्यक्तींना सक्षम करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत स्थानिक इलेक्ट्रिशियनला प्रशिक्षित केलं जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडे चर्चेत असलेले बशर अल असद हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बशर अल असद हे सिरिया या देशाचे राष्ट्रपती होते. पण आता बंडखोरांनी सिरियाची राजधानीच आपल्या ताब्यात घेतल्यामुळे बशर अल असद यांना आपल्या देशातून पळ काढावा लागला आहे. मित्रांनो, बशर अल असद यांचे वडील हाफिज अल असद हे सिरियाचे हवाई दल प्रमुख होते व 1970 साली त्यांनी तेथील सरकार पाडून आपली सत्ता स्थापन केली व तेव्हापासून या कुटुंबानं सिरियाची सत्ता आपल्या सत्ता ठेवली होती. पण आता बंडखोरांनी त्यांची सत्ता पाडली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कधी साजरा केला जातो?
तर हा जो आंतरराष्ट्रीय पर्वत दिन आहे हा दरवर्षी 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 2003 मध्ये साजरा करण्यात आला होता. यावेळेसच्या दिवसाची थीम नोट करून घ्या. माउंटेन सोल्युशन फॉर अ सस्टेनेबल फ्युचर, इनोव्हेशन, अडॅप्शन अँड यूथ अशी यावेळेसच्या दिनाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आशियाई क्रिकेट परिषदेच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.